कोल्हापूर शहरांतर्गत उद्भवणाऱ्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्याकरता काँग्रेस शहर कमिटीचे पदाधिकारी आणि सदस्यांची महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील विविध समस्या मांडण्यात आल्या. यावेळी मटण मार्केटमधील व्यावसायिकांनी महापालिकेनं गेल्या 8 महिन्यांपासून मार्केटमध्ये स्वच्छता केली नसल्याचं सांगितलं. यावर महानगरपालिकेकडे पाण्याचे टँकर उपलब्ध नसल्यानं स्वच्छता झाली नाही, मात्र आता स्वच्छता करून दिली जाईल असं आश्वासन आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांनी दिलं. 2014 साली महानगरपालिकेनं 80 लाख रुपये खर्चून स्वतःची रक्तपेढी उभारली होती. या रक्तपेढीतून पेशींचं विघटन केलेल्या रक्ताच्या पिशव्या बाजारात सुमारे 1200 ते 1800 रुपयांना विकल्या जातात. मात्र या ठिकाणी रक्ताच्या पिशव्या फक्त 500 रुपयाला मिळत होत्या. सध्या त्या रक्तपेढीचा परवाना रद्द झाल्याबद्दल सर्वांनी या बैठकीत संतप्त भावना व्यक्त केल्या. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या रक्तपेढीसाठी DPDCमधून 1 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यातील 35 लाखांचा निधी परत का गेला असा संतप्त सवाल विचारत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांना सर्वांनी धारेवर धरलं. या कामात हलगर्जीपणा केलेल्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी दिली. या रक्तपेढीसाठी काँग्रेस पक्ष लागेल तो निधी द्यायला तयार आहे. त्यामुळे 15 ऑगस्टपूर्वी ही रक्तपेढी सुरू करा अशा सूचना चव्हाण यांनी दिल्या. दरम्यान या रक्तपेढीच्या इमारतीची जागा काही लोक आपल्या घशात घालतायत. त्यांना अधिकारीही सामील असल्याचा आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी केलाय. यावर आरोग्य अधिकारी पावरा यांनी रक्तपेढीसाठी 35 लाखांचा निधी मंजूर केला असून टेंडर काढून लवकरात लवकर रक्तपेढी सुरू करणार असल्याचं सांगितलं. शहरातील म्युझिकल पोल, हेरिटेज पद्धतीचे पथदिवे, LED यासह सुमारे 1700 पथदिवे बंद आहेत. यामुळे शहरात चोरी, मारामारी, खून अशा घटना घडत आहेत. यावर कोणती उपाययोजना केली असा प्रश्न या बैठकीत विचारण्यात आला. गेल्या आठवड्यात 500 रेयॉन कंपनीचे दिवे बदलले असून या महिन्यात आणखी 500 दिवे बदलणार असल्याचं महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अमित दळवी यांनी सांगितलं. यानंतर महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेतील 100 कोटी रुपये निधीतील रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. शहर अभियंता रमेश मस्कर यांनी 100 कोटींच्या रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून 23 कोटी 41 लाखाचा निधी महापालिकेला प्राप्त झाल्याचं सांगितलं. शहरातील 16 रस्त्यांपैकी 4 रस्त्यांची कामं अद्याप सुरू झाली नसून उर्वरित रस्त्यांची बहुतांश कामं झाल्याचं मस्कर यांनी सांगितलं. यावर माजी उपमहापौर अर्जुन माने यांनी दसरा चौक ते नंगीवली चौक हा रस्ता ठेकेदारानं उकरून पुन्हा करायला हवा होता, पण या रस्त्यावर खडीचा थर न टाकता चुकीच्या पद्धतीनं रस्त्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं. यावर शहर अभियंता मस्कर निरुत्तर झाले. माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी 100 कोटी निधीतील रस्त्यांचा थर्ड पार्टी इन्स्पेक्शन केलेल्या कंपनीवर कारवाई करावी, त्यांना कारणे दाखवा नोटीस का दिली नाही असा सवाल उपस्थित केला. आयुक्त के मंजुलक्ष्मी या छोट्या मोठ्या संघटनांच्या मीटिंगला हजर राहतात, मात्र काँग्रेस पक्षाच्या बैठकीला जाणीवपूर्वक गैरहजर राहतात. तसंच आमदार सतेज पाटील यांना दोष देण्यासाठी मुद्दामहून थेट पाईपलाईनच्या कामामध्ये व्यत्यय आणला जातोय असा आरोप काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केला. प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण झाली नाहीत तर महापालिकेला कुलूप लावू असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. या बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर भूपाल शेटे, अर्जुन माने, संजय मोहिते, माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, दुर्वास कदम, डॉक्टर संदीप नेजदार, सुभाष बुचडे, राजाराम गायकवाड, श्रावण फडतारे, सागर यवलुजे, ईश्वर परमार, रियाद सुभेदार, इंद्रजित बोंद्रे, सागर तहसीलदार, जय पटकारे, अनुप पाटील, धीरज पाटील आदी उपस्थित होते.